रागवायचं नाही हं. नाही, रागावून काय फायदा आहे? आणि रडणार सुद्धा नाही. माझ्या डोळ्यात अस्व जमा व्हायला लागली ना तर खिळे मारून खाचा करून टाकीन, पण या आळई समोर मी रडणार. मित्रांनो, नटसम्राट हा नुसता चित्रपट नाही, तर ती मराठी सिनेसृष्टीतील एक अजरामर कलाकृती आहे. नाना पाटेकर यांनी साकारलेला गणपतराव बेलवलकर पाहून थिएटर्समध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण तुम्हाला माहित आहे का, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक असा प्रसंग आला होता, जेव्हा स्वतः नाना पाटेकर कॅमेऱ्यासमोर अभिनय करता करता खरोखर ढसाढसा रडू लागले होते. दिग्दर्शकाने कट म्हणल्यानंतरही नानांचे अश्रू थांबत नव्हते आणि सेटवरचे सगळे कलाकार स्तब्ध झाले होते. शेवटी असं काय घडलं होतं त्या दिवशी? चला तर मग जाणून घेऊया आजच्या टीव्ही मसाल्याच्या या विशेष व्हिडिओमध्ये. नाना पाटेकर हे त्यांच्या भूमिकेमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देण्यासाठी ओळखले जातात. नटसम्राटमधील एका वृद्ध आणि हताश झालेल्या बापाचा चेहरा पडद्यावर हुबेहूब दिसावा म्हणून नानांनी कठोर मेहनत घेतली होती. एका किस्सानुसार शूटिंगच्या काळात नाना अनेकदा व्यवस्थित जेवायचे नाहीत आणि पाणीही कमी प्यायचे, जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावर तो थकलेला आणि नैसर्गिक अशक्तपणा दिसेल. ते तासनतास एकांतात बसून गणपतरावांच्या वेदनेचा विचार करायचे. म्हणजे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच नाना मानसिकदृष्ट्या त्या पात्रात पूर्णपणे बुडाले होते. चित्रपटातील सर्वात महत्वाचा आणि भावनिक सीन शूट होत होता, जेव्हा स्वतःच्याच मुलांनी घराबाहेर काढल्यानंतर गणपतराव हताश होऊन रस्त्यावर येतात. कुणी घर देता का घर, हा संवाद बोलताना नाना पाटेकर यांच्या मनात नक्की काय चाललं होतं हे फक्त त्यांनाच ठाऊक होतं. नानांनी डायलॉग बोलायला सुरुवात केली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. पण हा केवळ अभिनय नव्हता. नानांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील काही दुःखद प्रसंग आणि त्यांच्या मोठ्या मुलाचे दुर्वासाचे लहान वयात झालेले निधन आठवले होते. एका बापाची ती खरी वेदना नानांच्या मनात दाटून आली होती आणि ते कॅमेऱ्यासमोर खरोखर रडू लागले. त्यांचा तो आवाज आणि ते खरेखुरे अश्रू पाहून सेटवर उपस्थित असलेले दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि इतर क्रू मेंबर्सच्या अंगावर काटा आला होता. सीन संपला. दिग्दर्शकाने मोठ्या आवाजात कट म्हटले, पण तरीही नाना पाटेकर शांत झाले नाहीत. ते सेटवर एका कोपऱ्यात जाऊन खाली बसले आणि बराच वेळ आपले तोंड झाकून रडत राहिले. सेटवर इतकी भयानक शांतता पसरली होती की कुणाचीही नानांजवळ जाऊन त्यांना शांत करण्याची हिंमत नव्हती झाली. महेश मांजरेकर स्वतः नानांच्या जवळ गेले. त्यांनी नानांच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना सावरले. नंतर एका मुलाखतीत महेश मांजरेकरांनी सांगितले, त्या दिवशी नानांनी अभिनय केलाच नव्हता, तर ते स्वतः गणपतराव बनून आपले खरे दुःख जगत होते आणि म्हणूनच तो सीन अजरामर झाला. मित्रांनो, नाना पाटेकर यांच्या या अद्भुत अभिनयाबद्दल आणि त्यांच्या समर्पणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नटसम्राट चित्रपटातील तुमचा सर्वात आवडता डायलॉग कोणता आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ मनाला भिडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.